दक्षता आणि भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे, जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला घेऊन जातो. कहा हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काशाच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला, श्रमण गौतमा, ही खीर स्वीकार करा. खरोखरच आपण कुशल आहात, आपण अमृताचे पीक काढता. त्यावर तथागत बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष आशावृत्तीचे समर्थन करीत नाही. तथागतांना तर ती सर्वस्वी निषिद्ध आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकली पाहिजे. एखाद्या पवित्र शांत प्रवीण सत्प्रवृत्त ब्राह्मण श्रमणास ते दे, तुला पुण्यलाभ होईल. तथागतांचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी नतमस्तक ठेवून बोलला, श्रमण गौतम, अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे. असा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो, किंवा एखादे गुढ प्रगट करतो, किंवा एखाद्या अन्य पतित अशा पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो, किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो. तसेच तथागतांनी मला नाना प्रकाराने आपला धर्म